आणि फार खोल आहे गाईस. आय थिंक तवाची म्हणजे पाण्यासाठी त्यांनी तयार केलेली विहीर असो. आणि पूर्ण काळा दिसते गाईस, पाणी पूर्ण ब्लॅक. अँड गाईस तर ही आहे एंट्रन्स आणि मंडळी हा असा काही सीन. बघा गाईस किती भारी जागा आहे. आणि फार खोल आहे गाईस. आय थिंक तवाची म्हणजे पाण्यासाठी त्यांनी तयार केलेली विहीर असो. आणि पूर्ण काळा दिसते गाईस, पाणी पूर्ण ब्लॅक. गाईस ही अशी काही पूर्ण पडीक जागा आहे. आणि या ठिकाणी स्ट्रक्चर बघा गाईस कसे केलेले आहे ते. वरती आलो इथे आणि बघा गाईस किती लांबपर्यंत घर आहे ते. फार दूरपर्यंत घर आहे गाईस. सो गाईज वेलकम बॅक इन माय ब्लॉग. तर मंडळी आजचा ब्लॉग मी स्टार्ट करतोय. अँड गाईज आता निघलोय पुन्हा आपल्या जाण्याच्या इतिहासाच्या शोधामध्ये. आणि मंडळी आज आपण गेलो माईक चेक करायला. ॲक्च्युली माईक घ्यायचा होता मला आज. तर भानगडीशी झाली, मी माईक पसंत केला पण जी क्वालिटी होती ती मला भेटलीच नाही. म्हणजे फार नॉईस येत होत त्याच्यामध्ये. तर आता तर मी म्हणजे ड्रॉप केला प्लॅन आणि असं म्हटलं की जसा माईक मला पाहिजे तर जालन्यामध्ये भेटणारच नाही. तर मी आता प्रयत्न करतो की ऑनलाईन मागवायचा. आणि ऑनलाईन बघतो की कसा भेटेल कुठे नाही. आणि तुमच्या ओळखीमध्ये जर जालन्यामध्ये जर कुठे माईक ओळखीचा असेल तुमच्या, जर मला माईक भेटेल असेल जालन्यामध्ये असं तुमच्या ओळखीचं असेल तर कमेंट नक्की करा. तर आपण तो पण विजिट करू. कारण आता मी भरपूर ठिकाणी माईक बघितले पण ते एकच ठिकाणून माईक येत आहेत. वेगवेगळ्या दुकानामध्ये पाहिले ते एकच ठिकाणून येत आहेत. आणि सगळे असे म्हणजे ब्लर आवाज येत त्याच्यामध्ये, क्लीन व्हॉईस येतच नाही आहे. तर आता मी प्लॅन ड्रॉप केला आणि ऑनलाईन बघतो शक्यतो. अँड गाईज बाय द वे तर आता माईक नाही घेतला मी आणि आता निघलो आपल्या जालन्याच्या इतिहासाच्या शोधामध्ये. आणि मागच्या वेळेस जो आपला प्लॅन राहिला होता नॉईसमुळे, तर आता त्या ठिकाणी व्हिजिट करतो आहे. आणि त्या ठिकाणी जर क्लीन एन्व्हायरमेंट राहिलं तर त्या ठिकाणी ब्लॉग शूट करू आणि नाहीतर मग प्लॅन चेंज करू जर क्लीन व्हॉईस नसेल त्या ठिकाणी. सो गाईज स्टे ट्यून इन माय ब्लॉग. अँड सो गाईज बॅक इन ब्लॉग. तर मंडळी मी आलो आपल्या त्या पॉईंटवर जो की मागच्या ब्लॉगमध्ये सुटला होता आणि या ठिकाणी आलो आहे. आणि बघा गाईज कशी जागा आहे. आणि ही कुठली साईड माहिती आहे का, जे जालन्यामध्ये अगोदर पारशी लोक होते. तर पारशी लोक गाईज या ठिकाणी राहत होते आणि हे त्यांचे घरं आहेत जे की आता खंडर झालेले आहेत. आपण पारसी स्मशान मूवी बघितली होती खरबुडीकडे, सरस्वती माता मंदिर. तर ते लोक म्हणजे त्यांची जागा होती बनवलेली पारसी लोकांची, तर त्यांचे हे घरं आहे. आणि मंडळी तुम्हाला ही जागा माहिती होती का नाही कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि ही पण फार ऐतिहासिक गोष्ट आहे गाईज. आणि आय थिंक आता काम चालू आहे कारण हा जो सगळा एरिया तुम्ही बघू शकता पाठीमागं, तर हा पूर्ण साफ केला आहे गाईज. आणि आय थिंक या ठिकाणी काम चालू आहे. बहुतेक कोणीतरी घेतली असावी जागा, कारण या ठिकाणी सगळीकडे पोल लावलेले आहेत. आणि आता हे एक्सप्लोअर करतो आहे. आणि ही जागा बघा गाईज, तर पूर्ण एक एरिया आहे या घराचा आणि जो काही फार मोठा आहे गाईज. आणि तुम्ही पण या ठिकाणी येऊ शकता गाईज. जे आपले जुनी HDFC बँक आहे, तर ही बिल्डिंग आहे जुनी HDFCच्या समोर, जे की सर्वात मोठी बिल्डिंग आहे. तर त्याच्या पाठीमागच हा एरिया आहे ज्या ठिकाणी तुम्ही येऊ शकता. आणि गाईज तर हा तर फक्त एक मेन एरिया आहे. याचं असली म्हणजे भिंती वगैरे आहे ना, ते अजून पलीकडे आहे. आणि हा एरिया तर फार मोठा आहे गाईज, फारच मोठा आहे. बघा गाईज किती मोठा एरिया आहे हा. जेव्हा तुम्ही या ठिकाणी असाल तेव्हा तुम्हाला कळेल. अँड गाईज याच्या पाठीमागा आहे तो दुसरा एरिया आहे. आता त्या ठिकाणी चाललो आहे. अँड गाईज हा याचा मेन दरवाजा आहे आणि इथून आपल्याला एंट्री घेता येते. अँड गाईज तर या ठिकाणी आलो आहे मी. आणि हा पूर्ण एरिया पडीक आहे गाईज, पूर्ण एरिया पडीक आहे. आणि या ठिकाणी जे अवशेष आहे तर या ठिकाणी आहे गाईज थोडेफार राहिलेले अवशेष आहे. आणि फार इंटरेस्टिंग जागा वाटेल गाईज ही. आणि फार भारी सीन आहे गाईज. आता तुम्हाला दाखवतो मी की ॲक्च्युली कसा सीन आहे हा. अँड गाईज तर ही आहे एंट्रन्स आणि मंडळी हा असा काही सीन. बघा गाईज किती भारी जागा आहे. आणि आय थिंक वाड्यासारखा आहे. हा मोठा दरवाजा आहे या ठिकाणी. आणि या ठिकाणी एक विहीर टाईप आहे गाईज, ज्याच्या आतमध्ये पूर्ण ब्लॅक वॉटर गाईज, फुल्ली ब्लॅक वॉटर.
आणि फार खोल आहे गाईज. आय थिंक तवाची म्हणजे पाण्यासाठी त्यांनी तयार केलेली विहीर असो. आणि पूर्ण काळा दिसतंय गाईज, पाणी पूर्ण ब्लॅक, असा कलर नाहीच आहे याला. किती भारी जागा आहे बघा गाईज. आणि हा असा काही चालता सीन. आणि आता तुम्हाला डिटेलमध्ये दाखवतो की ही जागा कशी आहे. तिथून आहे एंट्रन्स आणि आता पूर्ण जागा आहे गाईज ती. आणि अगोदर ही एक एंट्रन्स होती आणि ह्या पाठीमागं जे कन्स्ट्रक्शन चालू आहे तर इथं दुसरी साईड आहे आणि जे की आता पडीक आहे. आणि हा असा काही सीन. आता इथून आपण इथून एंट्रन्स घेऊ. अँड गाईज तर या ठिकाणी गुजरातमध्ये काहीतरी लिहिले, गुजरातीमध्ये, जना में जुदा खा पाई हर मेहर भरहुम शेठ मेहरवान जी. हां, हे मेहरवान होते तर ते या ठिकाणी राहत होते गाईज. मेहरवानजी दुर्शेवान भानुदास भात पोतानी. एक मिनटं, याला मी एकदा क्लिअर करतो. तर मंडळी ही जी जागा आहे ना तर ही आहे जालनावाले फॅमिलीची, जे की 1844 बांधण्यात आलेली आहे. आणि जे की फारसी समुदायाचे लोक होते जे की इराणहून भारतामध्ये आले होते. आणि त्याच्या मागं पण फार इंटरेस्टिंग स्टोरी आहे गाईज. तर एकदा पूर्ण हे एक्सप्लोर करू, मग त्याच्या मागची काय स्टोरी आहे ते पण मी सांगतो गाईज. आणि हे जे आहे तर हे जालनावाल्यांचं घर आहे गाईज. जे पारसी समुदाय म्हणतो तर त्यांचं हे घर आहे, ज्याची आपण जे की जी वेल आहे सरस्वती माता मंदिरकडची तर ती पण बघितली होती, तर ती यांचीच होती. आणि अगोदर तुम्हाला हा पूर्ण एरिया दाखवतो, मग याच्या मागची हिस्ट्री काय ते पण मी तुम्हाला सांगतो. अँड गाईज हा जो पूर्ण एरिया आहे तो हा जालनावाला फॅमिली आहे जी की अगोदर होती जालन्यामध्ये, तर त्यांचं हे घर आहे. आणि जे फारसी समुदायाचे लोक होते तर त्यांची जागा आहे. अँड सॉरी गाईज, तर माझी थोडी तब्येत खराब आहे, तर प्लीज आजचे दिवस ॲडजस्ट करून घ्या. खोकला वगैरे चालूच राहील मला, कारण थोडी तब्येत खराब आहे. अँड गाईज बाय द वे ते जालनावाले फॅमिली आहे तर त्यांचं हे घर आहे, जे की अगोदर इराणहून जालन्यामध्ये आले, जे की अगोदर भारतात आले, मग भारतामधून जालन्यात आले जे की व्यापारासाठी. तर ही त्यांची जागा आहे, जे की 1800च्या कालावधीमध्ये या ठिकाणी आलते. तर 1800 जरी म्हणले तर 1850 का 55च्या दरम्यान या ठिकाणी आलते ते. आणि 1800 जरी म्हणले तर आता झाले जवळपास त्याला 70 वर्ष, सॉरी 170 वर्ष गाईज. 170 वर्ष झाले गाईज ह्या जागेला बांधून. आणि त्यांनी जागा बांधली होती पण या ठिकाणी आता कोणीच राहत नाही गाईज. अँड गाईज बाय द वे याचा पूर्ण जो भाग आहे इकडचा सगळा पडून गेला गाईज. ती एंट्रेन्स होती. आणि या ठिकाणी काय काय गोष्टी आहे ते सांगतो. आता या ठिकाणी हे जो मेज बघताय तर हा पूर्ण वट्टा आहे गाईज. इथून असं वरती येत होतं इथून वरती असं, आणि हा पूर्ण वट्टा आहे गाईज. आणि या ठिकाणी मोठ्या मोठ्या डोअर्स दिसतात गाईज तुम्हाला. आणि तिथून पण आय थिंक एक डोअर असेल. आणि ही जी जागा आहे ती पूर्ण पडली आहे गाईज या साईडला. आणि या ठिकाणी एक हाऊस पण आहे. आणि हा पूर्ण म्हणजे एरिया म्हणजे अंगण असेल एवढं, ही साईड पूर्ण अंगण असेल. आणि इथे पण जे रूम्स आहेत तर ते असतील गाईज. आणि याचे म्हणजे 2 एंट्रीज आहे गाईज, एक ही एक आणि एक ही एक. आणि बहुतेक ही पण असू शकते, कारण इथे कुठलाच म्हणजे डोअर वगैरे काही दिसत नाही आहे मला. आणि ह्या 2 खिडक्या आहेत. आणि आतमधून तुम्हाला दाखवतो गाईज की कसा सीन आहे. तर असं काही पूर्ण पडीक जागा आहे गाईज, बघा कशी गाईज. ही अशी काही पूर्ण पडीक जागा आहे. आणि या ठिकाणी स्ट्रक्चर बघा गाईज कसे केलेले आहे ते. तरी फार जुना एरिया आहे गाईज, फार जुना एरिया आहे हा. आणि या ठिकाणी असं काही सीन हे बघा, पूर्ण झाडे वगैरे आले तिथे आतमध्ये, पूर्ण झाडे वगैरे आहेत. पूर्ण पडीक जागा आहे गाईज. आणि तुम्हाला ही जागा माहिती होती का नाही कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि या ठिकाणी थोडं सेफलीच बघावं लागेल, कारण बीळ भरपूर या ठिकाणी. कुठले कशाचे बीळ काय माहिती, त्यामुळे थोडं सांभाळूनच एंटर होतं या ठिकाणी. आणि ही अशी काही जागा. आणि या ठिकाणी आपण बघितलं होतं गाईस तर हा बाहेरचा साईड, हा बाहेरचा एरिया. आणि हा अशा काही जागा. अँड हा झाला पूर्ण एरिया. आणि या साईडला पण जी जागा आहे तर फार मोठी जागा गाईस. आणि इथं मला माहीत पण नव्हतं काही इकडे पाठीमागं पण जागा आहे. मला वाटलं एवढीच आहे करू. अगोदर हा एक्सप्लोर करून घेऊ आपण. तर हा आतून असा काही एरिया.
बघा गाईस कसा एरिया आहे हा. आणि त्यावेळेसच्या रूम फार छोट्या होत्या गाईस. मी आता या ठिकाणी आहे तर फार छोट्या छोट्या रूम्स गाईस या. आणि ह्या ज्या भिंतीच्या साईज या फार मोठ्याल्या आहेत. आणि हा एरिया पण फार छोटा आहे गाईस. आणि तरी एक अंदाजा लावतो मी की कशी जागा असेल तवाची ही. काही नाही, कारण क्लिअर मला नीट विजिबल पण होत नाही की कशी तवाची जागा असेल, कारण फार इथे पडझड झालेली आहे. आणि हा आतून असा काही सीन. आणि ह्या ठिकाणी जे टाईल्स आहे तर टाईल्स पण लावलेले आहेत. हा एक एरिया आहे. आणि या साईडला पण एक छोटासा दरवाजा आहे. आय थिंक गाईज हे मंदिर वगैरे असू शकतो, कारण ज्या प्रकारे याची बनावट आहे ना तर त्या हिशोबाने असं वाटतं की मंदिर वगैरे असेल. आणि या साईडला पायऱ्या आहे वरती जायला. वरतून फार भारी सीन येईन गाईज. आणि हा पूर्ण पटांगण. आणि या ठिकाणी डोर्स आहे गाईज, जे की लॉक आहे आतून. या ठिकाणी डोर्स आहेत. अँड या ठिकाणी पण डोर्स आहेत, जे की पलीकडून लावेल आहेत. आणि इकडून पण रस्ता आहे गाईज वरती जायला. हा असा काही रस्ता आहे गाईज, हा इथून जाता येईल आपल्याला. काय अवस्था झाली गाईज खरी याची. सगळी माती वगैरे आली पायऱ्यांवर. या साईडला पण घर होते गाईज त्यांची. घरावर कुत्री येऊन झोपायला लागले, खाली जागा भेटली नाही द्यायला. बघा गाईज कसा एरिया आहे पूर्ण हा. अँड गाईज हा असा काही पूर्ण एरिया. वरती आलो इथे मी. आणि बघा गाईज किती लांबपर्यंत घर येते, फार दूरपर्यंत घर आहे गाईज. आणि वरती आलो आहे आता. या ठिकाणी उभा राहायला जागा आहे, की फार छोटी जागा आहे. हां, तर बघा गाईज हा असं काही जालन्यावाल्यांचं घर. आणि या ठिकाणी जे भाई आहेत ते पण बघतात मला की इथं काय करायला मी. इथे वरती जाता येतं पण नको, खाली यायला प्रॉब्लेम होईल. बघा गाईज कसा सीन आहे. तिथून वरती नाही ना, वरतून पण वरती जायला जागा आहे. तर आय थिंक मला पायऱ्या शोधावं लागेल की वरती कसा जाता येईल. असं काही सीन. अँड गाईज बाय द वे, तर असं काही वरती आलो मी. आणि इथून आता खाली उतरतोय. हा असा काही सीन. बघा गाईस कशी जागा आहे. थोडं सांभाळून उतरावं लागेल. पायऱ्यांवर माती, कसे पाय ठेवायचे खाली. हो बा, इकडून आलतो. अशी काही जागा गाईज. इकडून चालतो आपण. कशी जागा आहे गाईज खरी, क्रेझी एकदम. हे आता आतला भाग. आता याच्या पाठीमागं जी साईट आहे, आता तिकडं जाऊ आपण. कुठून रस्ता? इकडून. पूर्ण पडझड झाली काही त्याच जागेची. बघा तवा किती याच्यामध्ये त्यांनी बनवला असेल काही जोरा शहरामध्ये. आणि जी की आता एक ऐतिहासिक वास्तू बनवून राहिलेली आहे फक्त. आणि बघा गाईस कशी जागा आहे. तर
इकडून नाही जाता आता त्या साईडनं पाठीमागून जातोय मी गाईस, पाठीमागून जातोय आता. अँड गाईस, तर या ठिकाणी जे पब्लिक आहे ते पण भेटली आणि त्यांची अगोदर परमिशन घ्यायला पाहिजे होती वाटतं. परमिशन तर काही ताप नाही गाईस, सगळं ज्याला आपल्या ओळखीचं आहे ते पण माझ्या ओळखीचेच निघले. अशा ठिकाणी जावं पण असाल तर जितकं सेफ होऊ शकाल सेफ ठिकाणी उभा राहून व्हिडिओ काढा आणि सेफ ठिकाणीच उभा राहा. बघा गाईस कशी जागा आहे. आणि जर तुम्ही अशा कुठल्या पण ठिकाणी जात असेल तर एकटे जाऊ नका, सोबत घेऊन जात जा. कारण माझे ब्लॉग बघून भरपूर जण जे लोक आहेत तर या ठिकाणी असे विजिट करतायत. तर मी काय सांगू इच्छितो की सोबत घेऊन जाता 1-2 जणांना. अशा ठिकाणी एकटं जाणं सेफ नाही आहे. आता हे तरी मी माझ्या रिस्कवर करतो आहे. तर तुम्ही जेव्हा पण असाल तर एकटे जाऊ नका, सोबत घेऊन जात जा. आणि हा असा वरतून व्ह्यू, आउच काटे इथे बघा गाईस कसा सीन आहे. पूर्ण जागा आहे गाईस ही, बघा कशी जागा आहे ही. तर त्या ठिकाणी राहायला मुख्य द्वार, या ठिकाणी रूम्स आणि या ठिकाणी पण इथे असं काही इथे उभं राहायला जाणार नाही, गोल आहे, स्लिपची भीती आहे. आणि या ठिकाणी भिंतच नाही आहे, भिंत आहे पण सगळं कचरा वगैरे आहे. अँड गाईस बाय द वे, तर असं काही सीन. आणि वरतून तर फार भारी व्ह्यू होता गाईस. त्या साईडला पण पाठीमागं पण घरं वगैरे आहेत. बघा गाईस कसा सीन आहे. वाह, हा व्ह्यू कळालाच नसता मला. ह्या ठिकाणी पण रूम्स आहेत गाईस. आणि त्या साईडला पण जे घरं आहेत तर त्या साईडला आहेत. इथं सेफली उभा आहे आता. बघा गाईस कसा सीन आहे. या ठिकाणी रूम्स वगैरे म्हणजे की आता पूर्ण पडेक झालेली आहे. या ठिकाणी अर्धे रूम्स आहेत आणि या ठिकाणी पण जागा आहे गाईस. पण आता सगळे झाडं वगैरे आलेत या ठिकाणी. आणि तिथून आय थिंक रस्ता वाटतं, आपण जो त्या साईडला बघितला होता तर तिथून असा रस्ता येतो आणि आतमध्ये जातो. आणि त्या साईडला पण रूम्स आहेत. आता नाही जाता येते ना इथून. तर आय थिंक इथून परत मागं वळावं लागेल, कारण इथून जायला वाट पण नाही आहे. आणि त्या साईडून आलो आहे आपण. बघा कशी जागा आहे. लय भारी जागा आहे गाईस. बघा गाईस काय असा एरिया आहे हा. इथे झाडे वगैरे भरपूर आहेत. आणि हे असे जे आहेत तर हे फार चिटकले अंगात, मला अंगाला माझ्या चिटकले ते फार. आणि हा असा काही सीन. आणि इथून खाली जातो मग ब्लॉग स्टार्ट करेल. अँड गाईज बाय द वे, तर या जागेची जी मागची साईट आहे आता त्या ठिकाणी जातो आहे मी. 2 साईट आहे याला, म्हणजे घरच फार मोठं आहे गाईज. तर याच्या पाठीमागं पण साईट आहे, आता तिकडे चाललो आहे. हा असा काही सीन आहे चालता. आणि याची जी बॅक साईड आहे आता तिकडे चाललो. अँड गाईज दिस इज अनदर वन साईट. ही आहे या साईडची दुसरी जागा. आणि हे पण अर्धवट घर आहे. हे तर फारच स्केरी वाटतंय. आणि या ठिकाणी पण रूम्स आहेत गाईज आतमध्ये आणि या साईडला पण. अँड मला वाटतं का आता इथून निघायला पाहिजे. अँड ऑल्सो गाईज, तर कसं वाटलं आपलं जालना मला एक इतिहास. आणि तुम्हाला जागेबद्दल माहिती होतं का नाही, या जागेबद्दल माहिती होतं का नाही कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि या साईडला भरपूर एरिया आहे गाईज, पण जास्त काही बघण्यासारखं नाही आहे, म्हणजे सेमच एरिया आहे. सगळं सेमच एरिया आहे. तर त्या साईडला तर काही जाणार नाही. आणि आय थिंक याची दुसरी साईड पण आहे, तर ती एकदा फाइंड करतो मी. आय थिंक मला आहे वाटतं, तर एकदाच ती फाइंड करतो आहे.
अँड सो गाईज बाय द वे, तर जे जालनावाल्या फॅमिली येतात त्यांचा पुन्हा एक इतिहास म्हणजे दुसरीकडे शोधायला लागलो. पण या ठिकाणी ही ती भिंत आहे, पण हे सगळं बंद आहे, म्हणजे कुलूप वगैरे लावलेलं आहे. आणि या ठिकाणी जे म्हणजे लोक आहेत ते राहतात या ठिकाणी आतमध्ये पलीकडच्या साईडनं. पण हे सगळे जागेला चक्कर मारली पण जायला कुठून जागा भेटत नाही आहे. तर एकच ठिकाण आहे, तर ते आजी येतात संध्याकाळी 5 वाजेला. त्यांच्याकडून चाबी घेऊन आतमध्ये जावे लागेल. पर तेव्हा गेलो पण असतो, पण मग संध्याकाळच्या वेळेस इतका भारी शूट पण येणार नाही काही. आणि काही बाय द वे, तर ही जागा आहे ती. अँड सो गाईस, तर या साईडवर मी जातच होतो. तर आपलं जे दुर्गा माता मंदिर आहे ते लागलं असतात. तर आता दुर्गा माता मंदिरामध्ये दर्शन करायला आलो आहे. आणि गाईस या ठिकाणी एक माहिती आहे, तर ही तर फार भारी वाटली मला. तिला पॉज करून तुम्ही वाचून घ्या. फार महत्त्वाची माहिती आहे, तर पॉज करून हिला वाचून घ्या. तर या ठिकाणी जे शिवकालीन शस्त्र प्रशिक्षण आहे, लाठी काठी भाला ढाल तलवार दानपट्टा उर्मी पारंपरिक शिवकालीन शस्त्र, तर त्याचं प्रशिक्षण दिलं जातं. मर्यादा आहे 10 ते 50 वर्ष, 50 वर्षापर्यंत. आणि जे की आहे बजरंग दलाचे आहे किरण झारखंडे, आणि त्यांचा पत्ता आहे आझाद मैदान, विठ्ठल मंदिर, रामनगरजवळ. आणि संध्याकाळी 6 ते 7 वाजेपर्यंत ते ही जी क्लास आहे ती घेतात. तर तुम्ही तिथं जाऊन बघू शकता काही. त्या ठिकाणी इतक्या पण पारंपरिक आपली शस्त्रविद्या आहेत, तर ते शिकवले जातात. तुम्ही पण जा, आणि आपल्या ज्या बहिणी आहे तर त्यांनी पण नक्की घेऊन जा. आता इथं वाचलं मी, तर जाऊन चेकआउट करा तुम्ही.